2019 मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले होते 2014च्या नंतर निवडणुकीच्या वेळी, पण ते पुन्हा येऊ शकले नाहीत आणि पुन्हा येऊ नयेत मुख्यमंत्रीपदी ही अमित शहाची इच्छा होती. देवेंद्र फडणवीस हे ताकदवर नेते होऊ नयेत अशी अमित शहाची इच्छा होती. आणि त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला, पण ते काही लोकप्रिय किंवा ताकदवर नेते म्हणून पुढे आले नाहीत, पुढे येऊ शकले नाहीत. अजितदादांबरोबर 4 दिवसांचं सरकार स्थापन करावं याच्यामध्ये भाजपचीच लाच गेली, अब्रू धुळीला मिळाली भाजपची, कारण 4 दिवसात सरकार पडलं. आणि हे देखील देवेंद्र फडणवीस हे बदनाम व्हावेत म्हणून अमित शहांचा तो हेतू होता आणि म्हणून त्यांना ते सरकार स्थापन करायला सांगितलं की ज्यांच्यावरती अजितदादांवर तुम्ही आरोप केले त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करा, म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामध्ये बदनाम व्हावेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंबरोबर सरकार स्थापन करण्याची चर्चा चालू होती ती फिसकटली, कारण उद्धव ठाकरेंचं मत होतं की 2.5 वर्ष असा वायदा केलेला होता. खुद्द फडणवीस देखील म्हणाले होते समसमान सत्तेत वाटा, म्हणजे कोणीतरी विचारलं की मग मुख्यमंत्रीपद हो सगळं समसमान असं ते म्हणाले. पण त्यानंतर ते यशस्वी होऊ नये असे प्रयत्न केले गेले आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा घेऊन उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.